आम्ही पोहोचू शकतो. तर सकाळ 7 पासून आम्ही इथंच आहोत. मग आता आम्हाला अजून कोणी आलं सुद्धा नाही. आम्ही कोणालाही जरी म्हणल्या नेतेला आम्ही कवा यावं, आम्ही कवा मतदान करावं, आमच्या पोस्टर तुम्ही कवा पोहोचणार, आम्ही देते म्हणले काय द्यायला सगळ्या जगाबरोबर. प्रसाद येते म्हणले द्यायला. आता येऊ लागले म्हणलेत. काही लोकांना त्याचे लोकांना दिलेले आहेत पैसे. त्याने म्हणजे तुमचे पैसे तुमच्या समाजापेक्षा दिलेले आहेत. त्याने वाटप करते येऊ लागलेत. मग आम्ही रात्रभर 5 वाजेशी बसल्या, पुन्हा झोपी गेल्या. सकाळच्या पारी उठून 10 वाजेकडे येतो म्हणजे. धर्माबाद मध्ये एका मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आणि आता असाच काहीसा प्रकार धर्माबादमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी गोरोबा काका यांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हे महिला या ठिकाणी बसलेले आहेत. सकाळपासून काही महिला तर पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहेत. नेमक्या कशामुळे बसलेल्या आहेत त्या महिला त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, कशामुळे तुम्ही या ठिकाणी बसलात? तुमच्या पोस्टवर आम्ही पोहोचू शकता. हो, आणि तुम्ही एक ठिकाणी बसा, पोहोचू शकता. तुमची समाजपुरी एक ठिकाणी बसा, आम्ही पोहोचू शकता. तर सकाळ 7 पासून आम्ही इथंच आहोत. मग आता आम्हाला अजून कोणी आलं सुद्धा नाही. आम्ही कोणालाही जरी म्हणल्या नेतेला आम्ही कवा यावं, आम्ही कवा मतदान करावं, आमच्या पोस्टर तुम्ही कवा पोहोचणार, आम्ही काय करणार म्हणतं. थांबा, वेळ आहे, थांबा, आम्ही येता म्हणून आम्हाला इथं दाबून ठेवलेली आहे. नेमकं दुसऱ्या महिला आहेत आपल्यासोबत. नेमकं काय म्हणून काय म्हणून तुम्हाला इथं बसवण्यात आलं? बोला ना, आता बोला. तेच आम्ही बोललेले. काय म्हणून बसवलं? बसवाले येत्या बसायचं. आम्ही येऊ लागले इथं बसा. इथं बसा. येऊ लागले, आता येऊ लागले, आता येऊ लागले, घंटाभराला येऊ लागले. पोलचिट्ट्या नाही, पोलचिट्ट्या पण नाहीत आम्हाला. पोलचिट्टी पण आली नाही आम्हाला का बसवाल्याची. काय सांगितलं तुम्हाला इथं बसण्यासाठी? देते म्हणले काय द्यायला सगळ्या जगाबरोबर. प्रसाद येते म्हणले द्यायला. या महिलांना प्रसाद काहीतरी देण्यात येतो असं सांगितलं आणि या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं. काय सांगाल, तुम्हाला इथे कशामुळे बसून ठेवलं, काय नेमकं तुम्हाला म्हणले? आम्हाला पैसे देतो म्हणले होते. आम्ही रात्रपासून बसून राहिल्या. आता येऊ लागल्या म्हणलेत. काही लोकांना त्याचे लोकांना दिलेले आहेत पैसे. त्याने म्हणजे तुमचे पैसे तुमच्या समाजापेक्षा दिलेले आहेत. त्याने वाटप करते येऊ लागलेत. मग आम्ही रात्रभर 5 वाजेशी बसल्या, पुन्हा झोपी गेल्या. सकाळच्या पारी उठून 10 वाजेकडे येतो म्हणजे आतापर्यंत आले नाहीत. आम्ही आमच्या समाज मंदिरात येऊन बसल्या. कोण तुम्हाला इथं बसवलं? कोणत्या लोकांनी बसवलं? काय नाव आहे? बसवाल्यानं सांगलं आम्हाला. बसवाल्यानं म्हणलं की तुम्हाला तुमच्या माणसाकडे दिलेले आहेत. तुमचे माणसं तुम्हाला पैसे घेऊन येते तुमच्या घरी. 4,000 म्हणजे. मग या समोर 4,000 रुपये दिले दुसऱ्या माणसाला. या महिला होत्या आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही बसा आणि तुम्हाला 4,000 रुपये देण्यात येतील. सकाळपासूनच या महिला या ठिकाणी बसून आहेत. सकाळी 5 वाजल्यापासून या महिला या ठिकाणी या गोरोबा काका मंदिरात बसून आहेत. एकंदरीत पाहिलं तर धर्माबादमध्ये लोकशाही कुठेही अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे.